नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 प्रथम सत्रासाठी सरावाची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। या ठिकाणी प्रश्न दुसऱ्यातला बी आपण सोडवतोय, त्यातले 2 उपप्रश्न आपण सोडवले आहेत। तिसरा सोडवणार आहोत। खालील वर्ग समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा। x वर्ग अधिक 7x अधिक 6 बरोबर 0। या समीकरणाची तुलना प्रथमतः या समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी केली असता a बरोबर काय मिळते 1, b बरोबर काय मिळते 7 आणि c बरोबर काय मिळते 6। या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना केली तर a बरोबर 1, b बरोबर 7 आणि c बरोबर 6। विवेचक सूत्र माहिती पाहिजे। b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची। हा विवेचक आहे, त्याला आपण डेल्टा सुद्धा म्हणू शकतो। डेल्टा बरोबर विवेचक बरोबर b वर्ग वजा 4ac, 7चा वर्ग वजा 4 गुणिले ची किंमत 1 गुणिले c 6, 7चा वर्ग 49 वजा 6 चौक 24, 9 मधून 4 गेले 5 उरले, 4 मधून 2 गेले 2 उरले। त्यामुळे b वर्ग वजा 4ac या विवेचकाची किंमत 25 आहे। ओके। चौथा आहे पहिल्या 21 समनैसर्गिक संख्यांची बेरीज शोधा। सूत्र आहे पहिल्या समनैसर्गिक संख्यांची बेरीज n कंसात n अधिक 1। या ठिकाणी n बरोबर 21 आहे, त्यामुळं 21 कंसात 21 अधिक 1 21 गुणिले 22, 22 एके 22 ला 2 हाचाल 2, 22 दुने 44 2 46, 462। पहिल्या 21 समनैसर्गिक संख्यांची बेरीज 462। या ठिकाणी 22 समनैसर्गिक संख्यांची बेरीज करायला सांगितली असते तर 22 गुणिले 23, 24 समनैसर्गिक संख्यांची बेरीज 24 गुणिले 25 अशा पद्धतीनं। पुढचा शेवटचा यातला 2 संख्यामधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा। मोठी संख्या आपण x मानू, मोठी संख्या x मानू, लहान संख्या y मानू। म्हणून प्रश्नावरून x वजा y बरोबर फरक 3 आहे। प्रश्नावरून पहिली अट आहे x वजा y बरोबर 3 आणि दुसऱ्या अटीनुसार या ठिकाणी मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे 3x आणि लहान संख्येची दुप्पट 2y। मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट या ठिकाणी 2y यांची बेरीज 19 आहे। हे दुसरं समीकरण। ओके। हे पहिलं x वजा y बरोबर 3। आता समीकरण y ला घालवायचे असेल तर समीकरण 1 ला 2 न गुणला पाहिजे, म्हणजे इथं वजा 2y आले की समीकरण 1 आणि 2 मिळवले की इथला अधिक 2y इथं येणारा वजा 2y निघून जाते आणि x ची किंमत निघेल। समीकरण 1 ला 2 ने गुणू व समीकरण 1 व 2 मिळवू। 2x वजा 2y बरोबर 6। पहिल्या समीकरणाला गुणले x न 2x वजा 2y बरोबर 6, दुसरं तसंच 3x अधिक 2y बरोबर 19, 3x 2x 5x 19 25, x बरोबर 5, 5 5 25। ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। 1 आहे x वजा y बरोबर 3, x ची किंमत 5 वजा y बरोबर 3, वजा y पलीकडे गेले 3 मागे घेतले, 5 वजा 3 वजा y पलीकडे गेले y, पण लिहिताना अलीकडे लिहिलेत ते असं समजा। या ठिकाणी जरी तुम्ही या ठिकाणी वजा y तिथंच ठेवलं
5ला पलीकडे घेतला तर 3 वजा 5 वजा 2 येणार आहेत. वजा 2 आणि वजा y बरोबर वजा 2 दोन्हीमुळेच वजावजा गेले अधिक किंवा वजा y पलीकडे गेले 3 माग घेतलेत म्हणजेच y बरोबर 5 वजा 3 y बरोबर 2. मोठी संख्या बरोबर 5 आणि लहान संख्या बरोबर 2. दोघांचा फरक 3. प्रश्न तिसरा ए. पुढीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करायची आहे. 3 गुणांचा आहे. 6 चौकड्या असतात. प्रत्येक चौकडीत जो अंक असणार आहे त्याला अर्धा गुण आहे. अर्धा गुणले 6 3 गुणांचा. 2 पैकी 1 सोडवायचा आहे. खालील अंकगणिती श्रेणीचे कितवे पद 560 आहे. 2 11 20 आणि 29 ही अंकगणिती श्रेणी आहे. येथे ए बरोबर 2, डी बरोबर 11 वजा 2 9 आणि टी एन 560 म्हणजे टी एन बरोबर 560 हे कितवं पद आहे हे काढायचं आहे. पाहूया या ठिकाणी रिकाम्या जागा. टी एन बरोबर ए सूत्र आहे. ए कंसात एन वजा ए गुणले डी. टी एन 560 आहे. हे पहिली चौकट. दुसरी चौकट इथं 9 सामान्य फरक आलेला आहे. दुसरी 560 बरोबर 2 एच पहिलं पद आहे. एन वजा 1 गुणले डीची किंमत 9 आहे. 560 बरोबर 9 गुणिले एन 9 एन ही तिसरी चौकट. वजा 9 1 9 या ठिकाणी हे 9 एन तिथंच ठेवलेत. वजा 9 अधिक 2 वजा 9 अधिक 2 वजा 7 वजा 7 560कडे आले. 560 अधिक 7 567 या ठिकाणी वजा 9 अधिक 2 वजा 7 560कडे आणल्यानंतर अधिक होतात. 560 अधिक 60 560 अधिक 7 567 हे 9 एन बरोबर आहे. एन बरोबर 567ला 9 भागल्यानंतर 9 सक्क 54 आणि 2 उरले 27 झाले. 9 त्रिक 27 एन बरोबर 63 म्हणजे 63 या अंकगणिती श्रेणीमध्ये 63वी संख्या ही 560 असणार आहे. दुसरा एक फासा टाकला असता खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा. वरच्या पृष्ठभागावर समसंख्या असणे, वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या असणे. यस बरोबर एक फासा टाकलेचा नमुना अवकाश. यस बरोबर 1 2 3 4 5 6 महरूक कंसातल्याचं या ठिकाणी महरूक कंस पूर्ण. नंबर ऑफ पीस बरोबर 6. घटना 1 आहे. वरच्या पृष्ठभागावर समसंख्या असणे 2 4 6. नंबर ऑफ ए 3. पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस 3 भागिले 6. नंबर ऑफ ए 6 आहे. 3 1 3 2 6. पी ऑफ ए बरोबर 1/2. घटना बी. वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या असणे 2 3 5 मूळ संख्या आहेत. नंबर ऑफ बी बरोबर 3. पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस 3 भागिले 6. 3 1 3 1/2 1/2. इथं 6 2 4 6 दुसरी चौकट आहे. तिसरी 6 चौथी 3 नंबर ऑफ बी 5वी आणि 6वी 6. ओके. अशा पद्धतीनं एकच लिहायचं आहे. 6 चौकटी प्रत्येक अर्धा गुण. 3 गुणांचा प्रश्न. ब आहे तिसऱ्या बतला. तिसऱ्या प्रश्नातला ए झाला 3 गुणांचा. आता ब. पुढील प्रश्न सोडवा. कोणते 2 प्रत्येकी 3 गुण आहेत. 2 सोडवायचे 6. त्यामध्ये 4 असतात 2 जादा असतात. पाहूया. एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत. दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत. तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत. याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी केली आहे. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील. इथं आपल्याला सूत्र वापरायचं आहे. टी एन म्हणजे या ठिकाणी आपल्याला 15व्या रांगेतल्या खुर्च्या काढायच्या आहेत. त्यामुळे टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. ए म्हणजे पहिल्या रांगेतल्या खुर्च्या 20 आहेत. सामान्य फरक डी बरोबर पहिल्या रांगेत 20 दुसऱ्या रांगेत 22 22 वजा 20 बरोबर 2. पुढच्या तिसऱ्या रांगेत 24 24 वजा 22 2च. ओके. सामान्य फरक 2 आहे. 24 वजा 22 बरोबर 2 आणि एन बरोबर 15. 15व्या रांगेत किती खुर्च्या आहेत. टी 15 बरोबर ए 20 अधिक एन वजा 1 15 वजा 1 गुणिले डी 2. 20 अधिक 15 1 गेला 14 गुणिले 2. 20 अधिक 14 गुणिले 28. 20 आणि 28 48. टी 15 48 म्हणजे
15व्या रांगेत 48 खुर्च्या आहेत. ओके, अशा पद्धतीनं एकूण खुर्च्या काढायच्या आहेत. एकूण खुर्च्या यशन बरोबर n/2 चौकट कंसात 2a गोल कंसात n वजा 1 गोल कंस पूर्ण गुणिले d चौकट कंस पूर्ण. यशन बरोबर 27 रांगा आहेत. n बरोबर 27, d बरोबर 2. ओके, आणि a बरोबर पहिल्या रांगेतल्या खुर्च्या आहेत त्या 20. त्यामुळं यस 27 रांगेत 27 भागिले 2 चौकट कंसात 2 गुणिले a 20 अधिक n 27 वजा a गुणिले d 2 चौकट कंस पूर्ण. 27 भागिले 2 आतमध्ये 20 दुनी 40 अधिक 27 मध्ये गेला 26 गुणिले 2 27 भागिले 2 चौकडीत 40 अधिक 26 दुनी 52 27 भागिले 2 गुणले 40 आणि 52 92. त्यामुळे 2 न 92ला भागलं 2 चौक 8 आणि 2 सक्क 12 46 आलं. 27 सक्कुम 62 27 आणि 46 यांचा गुणाकार म्हणजे उत्तर. 27 सक्कुम 62 असेला 2 हातचे आले 16. 27 चौक 28 108 आणि 16 114. सॉरी 108 आणि 116 124 16 24 124. त्यामुळे 1242 1242 खुर्च्या 27 रांगेत. 27 रांगातील एकूण खुर्च्या बरोबर 1242 आणि 15व्या रांगेतील खुर्च्या बरोबर या ठिकाणी 48. ओके, अशा पद्धतीचे 2 उत्तर आपण काढलेले आहेत. प्रश्न दुसरा आहे, पुढील वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवा. x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करता a बरोबर 1 आहे, b बरोबर 6 आहे आणि c बरोबर 5 आहे. ओके, आपलं सूत्र आहे x मधलं वर्ग समीकरण आहे. x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac सर्वाला भागिले 2a. प्रथमतः b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. b वर्ग 6चा वर्ग वजा सूत्रातलं 4 सूत्रातलं. a ची किंमत 1 आहे, c ची किंमत 5 आहे. 6चा वर्ग 36 वजा 5 चौक 20 36 मधून 20 गेले 16 उरले. हा b वर्ग वजा 4ac आहे. किमती घाल्या सूत्रामध्ये x बरोबर वजा b आहे 6 वजा 6 अधिक वजा b वर्ग वजा 4ac 16 आहे भागिले 2 गुणिले a ची किंमत 1 आहे. x बरोबर वजा 6 अधिक वजा 16चा वर्गमूळ 4 भागिले b के बे. x बरोबर वजा 6 एकदा अधिक घ्यायचं अधिक 4 भागिले 2 वजा 6 अधिक 4 वजा 2 भागिले 2. x बरोबर वजा 1 किंवा x बरोबर वजा 6 अधिक 4 वजा घ्यायचं वजा 4 भागिले 2 वजा 6 वजा 4 वजा 10 भागिले 2. x बरोबर वजा 5 x बरोबर वजा 5 त्यामुळं वजा 1 आणि वजा 5 वजा 1 आणि वजा 5 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा. सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा.
यामधील उर्वरित प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये आपण लगेचच घेणार आहोत. धन्यवाद.